रत्नाकर त्रिपाठी, रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवा पुरी तराहतसे। रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवा पुरी तराहतसे। सुत असती चारतया, सुत असती चारतया हो। चिंतामणी वडील राजभाट असे। राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम। यमुनेच्या तीरावरचं त्रिविक्रमपूर नावाचं गाव, त्याला लोक अपभ्रंशानं तिकवापूर असं म्हणत असत. या ठिकाणी अनेक लोक राहत होते. चातुर्वर्ण्य व्यवस्था त्यावेळची, आणि सगळे गुण्या गोविंदानं नांदत होते. त्यामध्ये रत्नाकर त्रिपाठी नावाचे चारी वेदांचा यथासांग अभ्यास केलेले, पण त्यामध्ये न्याय नावाचं शास्त्र जे आहे, 6 शास्त्रापैकी यातलं न्याय नावाचं शास्त्र उत्तम शिकलेले. 4 वेदाचा अभ्यास आहे, पण शास्त्री होते ते. शिवाय वैदिक अधिक शास्त्री होते, आणि नैयायिक ज्याला म्हणतात असे होते थोर. आणि विशेष त्यांच्या घराण्यामध्ये काव्य करण्याचा गुण होता. कविता करणं सोपी गोष्ट नाही आहे. टला ट आणि रीला रीन जन म्हणे काव्य करणारे असं नाही, उत्स्फूर्तपणे यावं लागतं. आणि मग त्या उत्स्फूर्ततेतून जे स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो असं म्हटलंय शेक्सपियरनी, त्यावेळेला त्या भावनांचं कलेक्शन केलं जातं बरं का. कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ असं त्यानं काव्याची व्याख्या केली. आणि यमक जुळलं पाहिजे हो. काहीतरी करतात माणसं, काही. हिरव्या अंधारातून आला पिवळा पिवळा बोका, लावा चाल याला. काय लावणार चाल? विणा घेऊन बोकड बसला, पहा वाजवी माकड तबला, हा हा हू ही छान, काढव दादा मारी तान. हे काव्य आहे. काव्य करावं. आमच्या गदिमानी आजारी होते, गदिमा हॉस्पिटलमध्ये होते, आणि त्यांच्या आईची 75 होती. म्हणून मुलगा सांगायला आला, बाबा मी जाऊन येतो आजीच्या, महत्त्वाचा हॉल वगैरे घेतला आहे, खूप लोक येणार आहेत, 75चा कार्यक्रम मी जातो. ते म्हणाले, आडव्या पडल्या पडल्या म्हणाले, एक लिहिर आहे माझ्याकडनं सेवा म्हणून, आणि मातृ अष्टक केलंय. त्यातला एक श्लोक ऐका. आई कशी आहेस तू? काव्य कशाला म्हणतात? उमेचे रमेचे जसे शारदेचे, माझ्याकरता जशी कोमल दैवत देऊन पंचमावेचे. हा, उमेचे माझ्याकरता तू कशी आहेस? आज भगवती सरस्वतीचा जन्म आहे, आज वसंत पंचमी आहे, तशी माझ्याकरता आई आहेस तू. महालक्ष्मी आहेस माझ्याकरता तू. आई माझ्याकरता तू पार्वती आहेस. उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या माऊली वंदितो पाऊलांस, जगदंबा माता की. याला काव्य म्हणतात. असं काव्य करण्याची घराण्यात परंपरा होती त्यांच्या. त्यांना एकूण 4 मुलं. रत्नाकर त्रिपाठी, यमुनेच्या तीरावरचं त्रिविक्रमपूर उर्फ तिकवापूर नावाचं गाव, या ठिकाणी ते राहत आहेत. आणि त्यांना 4 मुलं आहेत. थोरला चिंतामणी. या चिंतामणीचं काव्य बघून, त्याची विद्वत्ता बघून औरंगजेबाच्या आजूबाजूचे जे पंडित होते त्यांनी याला आपल्या इथे औरंगजेबाच्या दरबारामध्ये राजकवी म्हणून त्याला लावून घेतला. बरं, अजून 2 भाऊ होते, त्यांची काही नावं दिली नाही आहेत. एकदम धाकटा, त्याचं नाव भूषण. छोटं पिल्लू होतं बरं का. प्रज्ञेश ऐक, अल्लड होता जरा. हा असा पठ्ठ्या होता, याची मुंज केल्यापासून यानं कधी एकदाही संध्या केली नाही. आपलं तर प्रोटोकॉल म्हणून मुंज केली. मुंज केल्यानंतर संध्या केली नाही तर त्या मुंजेला काही अर्थच नाही हो.
ते कसं आहे, लग्न केलं आणि एकत्र राहत नाही तसं आहे. ते काय नुसतं लग्न केलंय काय नावं लावायला केलंय नाही का. अभ्यासाला पुस्तकं मुलं आणतात आणि अभ्यासच करत नाहीत, नुसती खरेदी हो. वडील म्हणले, अगं मी कुठेही पैसे ठेवलं तरी आपला बंड्यात चोरतोच, मला असं एखादं ठिकाण सांग की तो चोरणार नाही. आई म्हणली, त्याच्या पुस्तकात ठेवा, ती पुस्तकं कधी उघडतच नाही तो. आंब्यावर जा, चिंचेवर जा, दिवसभर दंगाच कर, उंडारक्या कर, जेवाय पुरता ये, हातपाय न धुता जेवायला बस. असा बुद्धिमान होता पण अल्लड फार होता हो. काही काम म्हणून काही नाही अहो. 14-15 वर्ष झाला पण येन बरू दिला. 6 अक्षरी पंडित झाला. 6 अक्षरी पंडित म्हणजे काही येत नाही. पण लाडका, धाकटी मुलं लाडकी असतात ना, लाडका. असाच एक दिवसाचा प्रसंग. पानं घेतली आहेत. पूर्वीच्या काळी असे पाट मांडायची पद्धत होती. मोठे असे एवढे पाट असायचे आणि तोडून त्याला खाली फळी बसवली तर त्याला पाट म्हणत नाहीत. अखंड असेल तर त्याला पाट म्हणतात. पाट कशाला म्हणतात? वेगवेगळ्या फळ्या आणि त्याला खालनं असं लावलेलं खिळे, ते नाही. कोकणात असे पाट बघायला मिळतात, असे असतात ते. म्हणजे एकच लाकूड अखंड फळी असेल आणि ती फळी सुद्धा अशी झालेली, त्याला पाट म्हणतात. हे किती लोकांना, मलाही माहीत नव्हतं, परवाच माहीत झालं मला. बरं. आणि असे पाट त्याला छान फुल्या मारलेल्या चांदीच्या, आणि त्याच्यावर असं अहो पाय जवळ घेऊन झोपता येईल आडवं, असे पाट असायचे. बसायला पाट, टेकायला पाट, ताटाखाली पाट, डोक्यावर नव्हता पाट फक्त. आणि अशी पानं मांडलेली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुगाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. नमः पार्वती पते हर हर, भोजन काले सीताकांत स्मरण जय जय. पण शेवटच्या पानावर भूषण अजून आलेलं नाही. वाढून झालं, तूप वाढला तरी आला नाही. हे झाले म्हणे भूषणला बोलवून आणा. आंब्यावर नाही तर चिंचेवर असेल. वहिनी बाहेर आल्या. तो मधल्या भावाची बायको बाहेर आली. हाक मारली, भूषण बेटा, भाऊजी भाऊजी भाऊजी. पटकन आला आणि हात पाय काही धुतले नाहीत का नाही, तसंच पानावर बसला. आणि बसल्या बसल्या यानं जेवायला सुरुवात नाही केली. आपल्या समोर ते ताट होतं, त्यात वाढलेलं मीठ घेतलं आणि भाऊ शेजारी बसला होता जेवायला, त्याच्या पाण्याच्या तांब्यात टाकलं. म्हणलं, वहिनी मला मीठ नाही वाढलं. वहिनी म्हणल्या, अरे वाढलं होतं, बरं आणते. म्हणून मिठाचा सट घेऊन आला आणि वाढलं. गोल वळल्या त्या की यानं पुन्हा ते मीठ घेतलं आणि भावाच्या तांब्यात टाकलं. हे सगळे बघतायत. अहो वहिनी मीठ वाढा ना. भाऊजी आत्ता वाढला. अहो तुम्ही वाढते म्हणालात, फक्त वाढलं नाहीत. वाद नको म्हणून त्यांनी पुन्हा वाढलं. त्या गोल वळल्यावर यानं पुन्हा ते मीठ उचललं. पूर्वी मीठ असं फार हे ना बारीक नसायचं, थोडं त्यामुळे ते असं टाकता यायचं. आता थोडं उरलंय आहे की नाही असं म्हणता आलं असतं. म्हणजे असं मनात आलं असेल कोणाचं तरी म्हणून सांगितलं. हां, पुन्हा यानं तांब्यात टाकलं. वहिनी मीठ वाढा की. भाऊजी आत्ता वाढलं होतं. अहो तुम्ही वाढते 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 नुसतं म्हणताय, वाढते म्हणून नुसते उभ्या, वाढतच नाही. पुन्हा मीठ वाढलं. यानं पुन्हा तांब्यात टाकलं. वहिनी मीठ वाढा. आता मात्र वहिनी रागावल्या. भैरव आता मात्र वहिनी रागावल्या. भाऊजी, अल्लडपणा करायला, थट्टा करायला सुद्धा काही मर्यादा असते. तुम्ही 14-15 वर्षाचे झालात पण जेवणात सगळ्यात स्वस्त असणारं मीठ तेही मिळवण्याची लायकी नाही तुमची, आणि माझी चेष्टा करता. मला असं आवडत नाही बोलायला, पण नाईलाज म्हणून बोलते. तुम्हाला काही येत नाही. मिठाई इतकी सुद्धा लायकी नाही तुमची. वहिनी, काय मी तुमच्या पदरचं खात नाही. मग कुणाच्या पदरचं खाता? मी माझ्या भावाच्या पदरचं खातो. कळली अक्कल? काही
शहाण्यासारखं वागायचं असेल तर इथे राहा, नाही तर उठून चालते व्हा. शक्यतो मामांजींसमोर, थोरल्या माणसांसमोर सासरेबू असताना असं बोलायची पद्धत नव्हती. पूर्वी फार मर्यादेनं बोलायची माणसं. शब्द असा पटकन बोलायची पद्धत नव्हती पूर्वी. उचलल्या मोबाईल लावला कानाला असं नाही. खूप आता ज्यांनी 50-60 ओलांडली असेल त्यांना कळत असेल पूर्वी केवढी मर्यादा होती. पण नाईलाज झाला. बरं तेही काही बोलू शकले नाहीत. आपल्या पोराचं चुकलंच आहे. कुणीतरी बोलायला पाहिजे. उलट वडिलांना आनंद झाला. आपल्या पोराला कुणी रागावलं तर योग्य असेल तर आई वडिलांना आनंद झाला पाहिजे. कुणीतरी त्याचा दोष सांगणार पाहिजे ना. रक्षण नाही करायचं त्याचं. आज तुम्ही एखाद्याला दोष सांगा पोराला, अरे रस्त्यात खेळू नको, गाड्या येत आहेत, ऍक्सिडेंट होईल. तो सांगतो तुमच्या, आणि तो नाही म्हणलं तर आई वडील म्हणतात त्याचे. त्यामुळं कार्टी पुढे म्हातारी झाली की विचारत नाहीत अशा आई वडिलांना. हो उठतो, उठून उभा राहिला, जातो मी बाहेर. हात धुवायला आत जाऊ नका. बाहेरचं पाणी वापरा. ते पाणी आम्ही कष्टानं नदीवरनं भरलेलं आहे. बाहेरचं पाणी वापरा. हो, पाणी पण वापरण्यात की किंमत नाही. जातो मी. जातो नव्हे, जोपर्यंत काही अक्कल येत नाही तोपर्यंत घरात पाऊल ठेवू नका. कोणीही आपली बाजू घेत नाही हे पाहिलं आणि जड अंतःकरणानं भूषण धावत धावत निघाला. नदीवर आला, एका झाडाखाली बसला आणि शांतपणानं आपला चेहरा, शांत वाहणारं ते पाणी, स्थिर पाणी, त्यात आपला चेहरा पाहिला. मिठाचे हात धुतले आणि पाहतो स्वतःकडं आणि विचार करतो, वहिनी काय खोटं बोलल्या. तीक्ष्ण शब्द बोसती मनास होती वेदना. तीक्ष्ण शब्द बोसती मनास होती वेदना. तप्त तैल करणी जणू दाह साहिना मना. तप्त तैल करणी जणू दाह साहिना मना. तसा उठून चालला तदा तया उपेक्षुनी. तदा उठून चालला, तसा उठून चालला तदा तया उपेक्षुनी. बोलितीन धावती कुणास भीती गर्जुनी. बोलतीन धावती कुणास भीती गर्जुनी. कुणास भीती गर्जुनी. कुणास भीती गर्जुनी. हो, आणि आता हा विचार करतो यमुनेच्या तीरावर बसून, खरंच मला काय येतं. केव्हा तरी प्रत्येकानं विचार करावा, मला इथून हाकलून दिलं तर मी जगात एकटा जगू शकतो का. केव्हा तरी हा विचार तरी मनात आला पाहिजे ना. कोड कौतुक अमकं तमकं आपले नातेवाईक आहेत तोपर्यंत मला कुणी ओळखत नाही अशा ठिकाणी मला माझे गुण सिद्ध करावे लागतात, बरं का. आणि यानं ठरवलं मी घरी नाही जाणार आता. यमुनेच्या तीरावरनं उत्तरेकडे जायला निघाला. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अशा अनेक पाठशाळा, अनेक संस्था आत्ताच्या भाषेत होत्या की ज्या बंदा रुपया बनवत असत. फक्त तुम्ही तुमच्या मुलाला आमच्याकडे पाठवा, छान तयार करतो मुलाला आम्ही. अशा खूप तळमळीनं शिकवणारे शिक्षक होते आणि यातून काही आपल्याला मिळावं याचा विचार करायचा नाहीत. शिक्षण देणं ही पूर्वी व्रत असायचं. शिक्षक जर पगारार्थी झाला तर विद्यार्थी हा परीक्षार्थी होतो, लक्षात घ्या. म्हणून पगार जरूर घ्यावा, कारण इलाज नाही त्याशिवाय. पण पगार जर मी 10,000 घेत असेल, पगार जर मी 50,000 घेत असेल तर मी 55,000चं शिकवावं. मी 1 रुपया घेत असेल तर मी ₹1.25ची वस्तू द्यावी. किती करू मी माझ्या विद्यार्थ्यांकरता. आणि त्या वेळेला त्या कायद्यात राहून असे लोक त्यावेळेला असायचे. असाच फिरत फिरत हिमालयाच्या एका दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या पाठशाळेच्या दारात येऊन पोहोचला. काय 2, 4, 5 दिवस 8 दिवस गेले असतील त्याला प्रवासाला. वाटेत कोणाकडे तरी काही मागावं, खावं असं करत, किंवा फळं खावीत. रानामध्ये पेरू असायचे, काही असायचे, असे खात खात पाणी पीत असा कसा तरी आहे त्या कपड्यावर पंचा कमरेला एक आणि खांद्यावर एक पंचा, गळ्यात जाणवं, बाकी काहीच नाही. येऊन पोहोचला एका पाठशाळेच्या दारामध्ये. पाठशाळेच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर बसला. विद्यार्थ्यांचं लक्ष गेलं. त्याला बोलावून आणला, गुरुजींच्या समोर उभा केला. याने गुरुजींना लांबूनच नमस्कार केला. गुरुजींनी चौकशी केली, आपण कुठून आलात.
14-15 वर्षाचा मुलगा तसा थोराड दिसतो, मोठा दिसतो. कुठून आलात? यानं सांगितलं मी त्रिविक्रमपूरहून तिकवापूरहून आलो. तिकवापूर? अरे हे तर माझ्या सहअध्यायाचं, माझ्याबरोबर जो क्लासमेट होता त्याला सहअध्यायी म्हणायचे पूर्वी संस्कृतमध्ये. त्याचं गाव रत्नाकर त्रिपाठी. काय माझ्यापेक्षा बुद्धिमान होता, हुशार होता. तुम्ही ओळखता का त्यांना? आता म्हातारा झाला असेल बहुतेक. ओळखता का? हा म्हणला मी त्यांचाच मुलगा आहे. अरे याला बसायला आसन द्या. माझ्या क्लासमेटचा, माझ्या सहअध्यायाचा हा मुलगा आहे, याला बसायला आसन द्या, सन्मान करा, त्याला पाणी द्या. हा बसला समोर. काय इतक्या महापुरुषाच्या पोटी जन्माला आलात, काय काय येतं तुम्हाला? हा म्हणला मी शिकायलाच तुमच्याकडे आलोय. वा, माझं भाग्य आहे, शिकवेन मी. कुठपर्यंत शिक्षण झालंय? लघुसिद्धांत कौमुदी झाली असेल. तो म्हणला माहित पण नाही. किती लोकांना माहिती आहे हो? एक मोजके लोक सोडले तर. मग मेदिनी कोश झालाय, अमरकोश. मग निदान वेद तरी येतो का एखादा? संपूर्ण वेद म्हटलाय का? आपली शाखा तरी म्हटलीय का? शाखाध्ययन तरी केलंय का? हा म्हणला मला गीता सुद्धा येत नाही 700 श्लोकांची. आता 700 श्लोकांची गीता येत असेल तर त्याला विद्वत्ता धरतो आपण. म्हणजे विद्वत्ता किती लांब आहे विचार करा. हा म्हणला मला साधी रामरक्षा सुद्धा येत नाही. अरे अरे अरे, इतका चेहरा पडला त्यांचा, ते लांब सरकून बसले. तिटकारा वाटला त्यांना त्याचा. बोलू नये पण बोलतो. इतक्या महापुरुषाच्या पोटी जन्मलात, पण हिऱ्या पोटी गारगोटी निपजलात. इतकं वाईट वाटलं त्या दिवशी त्याला. असं वाटलं जमीन फाटावी, जमीन दुभंगावी आणि त्यामध्ये गडप व्हावं. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोग करी यशस् सुख करी. विद्या गुरूणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेश गमने. विद्या परा देवता. विद्या राजसु पूज्यते नहि धनं. विद्या विहीनः पशुः. ज्याला काही येत नाही तो गाढवासारखा आहे. गाढवाचं निधन ओझे उचलायला तरी उपयोग होतो. माणसाला काही येत नसलं ना त्याला कुणी जवळची माणसं विचारत नाही. तो अतिशय वाईट वाटलं. हा धावला आणि गुरुजींचे पाय पकडले. महाराज स्वीकारा मजला गुरुवरा. स्वीकारा मजला मजला. स्वीकारा मजला. बहुनिष्ठेने करीन सेवा. बहुनिष्ठेने करीन सेवा. विद्या द्यावी मजला देवा. विद्या द्यावी मजला देवा. प्रार्थित से मी अनन्य भावा. प्रार्थित से मी अनन्य भावा. उद्धारा मजला गुरुवरा. स्वीकारा मजला मजला. स्वीकारा. गुरुजींनी सांगितलं नाही विद्या इतक्या उशिरा येत नाही. गेलं वय 14-15 वर्षाचं झालं तर येण बरोबर दिला. काही येणार नाही तुम्हाला. आता काहीतरी काम करा आणि पोट भरा. आमचे भाटीबुवा सांगायचे हॉटेलमध्ये कब्बशा विसळा. विद्या येण्याचं, ऍब्सॉर्ब करण्याचं, ग्रहण करण्याचं सुद्धा वय ठरलेलं आहे हो. केव्हाही काही येत नाही.
आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल, आता 40-50 नंतर म्हणावं तेवढी एकाग्रता होत नाही बघा. म्हणून 25-30 पर्यंत दणदणीत अभ्यास करून घ्या, तो लाईफ लॉंग आयुष्यभर उपयोगी पडतो. कारण पाठी कोरी नसते नंतर. प्रयत्न करू आपण, नाही असं नाही. आग्रहानं हे का बोलणं चाललंय, ज्यांचं वय अजून वाढायचं आहे, ज्याचे वय आज आहे लहान, त्यांना अत्यंत क्षण आणि क्षण वापरा. आणि त्याकरता आई वडिलांनी काळजी घ्या, कारण लहान मुलांना काही कळत नसतं तेवढं. आपल्याला तरी कळलं का लहानपणी? आता कळतंय, आता उपयोग. ही जबाबदारी आई वडिलांची, आजोबा आजोबांची, अशा संस्थांची, अशा कीर्तनकार प्रवचनकारांची की लोकांमध्ये गांभीर्य आणून देणं. काहीतरी दुसरं काम करा. नाही हो, नाही हो. जगती मजला नाही कोणी, जगती मजला नाही कोणी, बंधू सर्वही बहुतची ज्ञानी, बंधू सर्वही बहुतची ज्ञानी. भाग्यहीन हा नमितो चरणी, भाग्यहीन हा नमितो चरणी, कृपा करा वदला गुरुवरा स्वीकारा वजला, गुरुवरा स्वीकारा, स्वीकारा स्वीकारा वजला. इतक्या तळमळीनं मिठी घातली त्यांनी चरणांना आपल्या गुरुजींच्या. आणि तो निश्चय पाहिला. आणि गुरुजी म्हणाले, ठीक आहे, पण मी सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर तुला मिसळू देणार नाही, कारण त्यांना तू डिस्टर्ब करशील. तो म्हटला, काळजी नका करू, मी सगळा मठ झाडून काढीन, शेणसडा घालीन, पडेल ते काम करेन, अन्नावारी काम करेन, पगार मागणार नाही कामाचा. आणि एवढी सगळी सेवा करत असताना ही मुलं झोपली की त्यांची पुस्तकं घेईन, त्यांच्या नोट्स वाचेन. मला कुठेतरी आधाराची गरज आहे हो मला. गुरुजींनी सांगितलं, राहा. आणि यानंतर यानं सेवेला सुरुवात केली. या भूषणानं इतिहासात नोंद आहे की हा रात्रभर जागायचा. मला माझं सिलेबस कव्हर करायचंय, अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. इथे आग लागावी लागते, लक्षात ठेवा. नुसतं बाहेर सगळं मांडून नाही होत. सगळी उत्तम व्यवस्था हो, लाईट आहेत, अमका आहे, एसी आहे, इथे नाही आग लागली. बघा, आपण अब्दुल कलामांबद्दल आपण ऐकलं असेल, खूप गरिबीत मोठे झाले ते. रामेश्वराच्या मंदिराचा घंटानाद ऐकून मोठा झालो म्हणाले मी. कुराणही तेवढ्याच प्रेमानं वाचतो आणि गीताही तेवढ्याच प्रेमानं वाचतो. अहो, दारामध्ये, अंगणामध्ये असणाऱ्या किंवा रस्त्यावर असणाऱ्या त्या स्ट्रीट लाईट असतात ना, नगरपालिकेचे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आता होऊन गेले APJ अब्दुल कलाम असतील, यांनी अभ्यास केला आणि ते नुसते पास झाले नव्हे, इतके महान झाले. आज जे प्रजासत्ताक, आज घटना लागू झाली देशाला, ती घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. एकदा बाबासाहेब आंबेडकरांची जीवनी वाचा. आपल्याला जाणवेल की इथे आग लागावी लागते, मला मोठं व्हायचंय, बस मला काही महान कार्य करायचंय. रांधावाडा उष्टीकाडा हे कुणी करतं हो? एखाद दुसरं घर घेणं, बायका पोरण, गाडी घोडा, हे काय फार. मला काहीतरी विशेष कार्य करायचं, याकरता आग लागावी लागते. आणि हा मुलगा पहाटे उठतो, भराभरा गुरुजींना बरं वाटावं म्हणून नाही, मला शिकायचंय म्हणून, दाखवण्यापुरतं नाही काम ते. आणि तुम्हाला सांगतो, 6 वर्षामध्ये यानं 12 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचा स्पेशल क्लास घ्यायला लागले एकट्याचा गुरुजी. त्याची ती बुद्धिमत्ता पाहून, त्याची ती तळमळ पाहून, त्याचा एकट्याचा स्पेशल, वेळ नसताना गुरुजी वेळ खर्च करायला लागले. परमेश्वराच्या व्यवस्थेला सुद्धा माझ्याकडे लक्ष जावं असं काहीतरी माझ्यात पाहिजे ना.
दुसऱ्याचेच दोष मी काढत राहिलो सातत्यानं तर काय परमेश्वर मिळेल? मग मर तिकडं. तुझं नशीब. लोकांचे दोष काढण्यात तू त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या सद्गुण वर्धनाचा का नाही विचार करत आहेस? आणि लक्षातच ठेवावं, कुणी कुणाचं दारिद्र्य घालवत नसतो. पक्क करून टाका. या जगात कुणी कुणाचं दारिद्र्य घालवत नसतो. आपणच आपलं दारिद्र्य घालवायचं असतं. आणि याकरता हा मुलगा बसतोय, अभ्यास करतोय. भूषण आता तरुणापान झाला होता. 14-1 वर्षाचा आला होता. आता 21 वर्षाचा झाला. 20-21 वर्षाचा झाला आणि उत्तम तब्येतही छान झाली. कष्ट करायला लागल्यानंतर तब्येतही चांगली होते. आणि आपलं जे तेज आहे ते आपल्या आतल्या कर्तव्याने वाढतं. आता राजबिंडा दिसायला लागलेला हा भूषण, त्याचा आज सत्कार समारंभ होता. सगळ्या विद्यार्थ्यांसमोर, आलेल्या पालकांसमोर, सगळ्या सभाजनांसमोर गुरुजींनी सांगितलं, माझ्याकडे वयाने मोठा असताना सुद्धा आलेला आणि तरी सगळ्या मुलांपेक्षा आत्तापर्यंत माझ्या जीवनात मी एवढा बुद्धिमान विद्यार्थी पाहिला नाही, असा हा अत्यंत मला प्रिय असणारा विद्यार्थी आहे भूषण त्रिपाठी. आपल्या हातातलं कुठेतरी यज्ञाला गेलेले असताना सोन्याचं कडं मिळालं होतं, ते कडं त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला अर्पण केलं. आपल्या कानातली भिकबाळी त्याच्या कानात घातली. भिकबाळी ही गुरुजींनी द्यायची असते, आपलेच आपण कान हे करून त्याच्यात घालायची नसते. हल्ली थोडंसं काय झालं की हे माहीतच नाही लोकांना. हा चांगलं दिसतं म्हणले, घातली भिकबाळी. आपलंच आपण कीर्तनाच्या मागे लावायचं. कीर्तनकार मकरंद बुवा असं म्हणतं, कीर्तन केसरी. केसरी म्हणजे सिंह. कसला सिंह? काय होतं इकडं? आमचा जनार्दन म्हणायचा कीर्तन माकड. कशात पुन्हा त्यातही अडकायचं नाही. गुरुजींनी सत्कार करायचा असतो. सत्कार करणाऱ्या संस्थेची पण काही योग्यता असावी लागते. काल निघालेली संस्था आणि ती सत्कार करते 40-50 वर्ष कीर्तनकाराचा. ह्या सगळ्या प्रोटोकॉलला सांभाळलं पाहिजे, तर त्या मोठेपणात सुद्धा काही मजा असते हो. गुरुजींनी गाढ आलिंगन दिलं, भरजरी शाल त्याच्या अंगावर घातली आणि गाढ आलिंगन देऊन सांगितलं, विजयोस्तु विजयोस्तु विजयोस्तु. खूप मोठा हो भूषणा, अभिमान आहे मला तुझा, मी तुला कधी विसरणार नाही. आणि निघाला. एक घोडी त्याच्याजवळ आहे, त्या घोडीचं नाव दिलंय खबुतरी. खबुतरी नावाच्या घोडीवरती बसला आणि हा पहिल्यांदा हिमालयातून दिल्लीला आला. त्याचा भाऊ जो होता तो औरंगजेबाकडे राजभाट म्हणून काम करत होता, राजकवी म्हणून काम करत होता. भावाला भेटूया मग पुढे ते यमुनेकडे आपल्या तिकवापूरला, त्रिविक्रमपूरला जाऊया. आता भाऊ औरंगजेबाच्या दरबारात जाण्याच्या गडबडीत होता. समजा 11 वाजता दरबार, 10-10:30ला पोचला. सांगितलं मी त्याचा भाऊ आहे आणि आतपर्यंत गेला. आता तो पगडी बिगडी घालून, कपाळाला नाम भीम लावून, छानपैकी भरजरी कपडे घालून निघायच्या बेतात होता. असे बूट असायचे तेव्हा, पुणेरी जोडे म्हणतात तसे. पुणेरी नाही, ते कुठेही होऊ शकतात, पण पुणेरी कळाय करता म्हणून पुणेरी शब्द वापरला. आणि निघाला. इतक्यात हा आतमध्ये गेला आणि झटकन पायाला हात लावला. अरे आप कौन है, आप कौन है? हा उभा राहिला. दादा दादा, मी तुझा भाऊ भूषण. अरे, गाढ आलिंगन दिलं भावानं. चिंतामणीने त्याला गाढ आलिंगन दिलं. अरे, तू गेलास तेव्हा घरातनं पळून, त्यावेळेला तुला शोधायला खूप माणसं पाठवली. कुठं गेला होतास? वहिनीवर रागावलास का? वहिनी मिठा करता बोलली म्हणून रागावलास का? नाही दादा, मला वहिनीने जीवनाची दृष्टी दिली, स्वतःची संपूर्ण हकीकत अत्यंत थोडक्यात सांगितली. चिंतामणीच्या डोळ्यात पाणी तरळलं. वा रे वा, अभिमान वाटावा असा हा भाऊ आहे. त्याचं मनगट धरलं आणि सांगितलं, बाकी नंतर सगळं कर. चल, आपण थोड्या वेळानं परत येऊन आवरू, माझ्याबरोबर चल. कुठं चल? आजच्या आज तुला औरंगजेबाच्या दरबारात चिकटवून देतो, एवढं वजन आहे माझं. अरे पण नको, तुझं मी काही ऐकणारच नाहीये. असं म्हणून त्याला बळजबरीनं औरंगजेबाच्या दरबारात आणलं. औरंगजेबाच्या दरबारामध्ये खूप शिस्त होती. एका बाजूला सगळे राजभाट, एका बाजूला सगळे सरदार, एका बाजूला कवी. सगळ्यांनी आपापल्या स्थानी उभं राहायचं, बोलायचं नाही, हसायचं नाही. खूप शिस्त. औरंगजेबाचं वर्णन केलंय. औरंगजेबाचे डोळे किंचित हिरवे निळे होते. औरंगजेबाची दाढी गालातून निघालेली नसून ती गळ्यातून निघाली अशी दिसत असे. ती थोडी अशी होती. असा करून तो बघत होता
आणि चिंतामणीच्या शेजारी कुणीतरी नवीन मनुष्य आहे हे पाहिल्यावर त्यांना विचारलं. सगळेजण येत होते, कुर्निसात करत होते आणि आपापल्या जागेवर जाऊन उभे राहत होते. त्यानं विचारलं, क्यों वजीर, ये चिंतामणि के नजदीक खड़ा आदमी नया आदमी कौन है? चिंतामणी पुढे आला, त्यानं कुर्निसात केला आणि सांगितलं, खाविंद परवरदिगार, वो मेरा छोटा भाई है भूखन. भूखन, अच्छा क्या करता है? बहुत बड़ा पंडित है, कवि है, भाट है. वजीर, हमारे दरबार में इतने राजकवि, इतने पंडित, इतने भाट क्यों रखे हैं? इनका दौलत को फायदा क्या है? इनसे दौलत को फायदा क्या है? वजीर पुढे आला आणि त्यानं कुर्निसात केला आणि सांगितलं, खाविंद परवरदिगार, ये राजकवि, ये राजभाट, ये पंडित आपकी स्तुति करते हैं, आपकी बाखानी करती है, इसकी भी जरूरत है. हे सगळेजण तुमची स्तुती करतात, तुम्ही असे आहात, तुम्ही असे आहात असं म्हणतात आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही चांगलं कार्य करता, असं त्याचा उपयोग असतो. अच्छा, लेकिन इस सब कवियों में ऐसा कोई है जो मेरा सच्चा स्वरूप भरे दरबार में पेश कर सके? हाँ हाँ, क्यों नहीं, खाविंद परवरदिगार, कोई भी कर सकता है. अरे खाविंद का पूरा चरित्र इस दरबार में पेश करो. तसं नव्हतंच वो चरित्र सांगायसारखं. औरंगजेबाने सांगितलं, मेरा सच्चा चरित्र उसमें आना चाहिए. एक भी झूठा शब्द आया तो फांसी पे लटका दूंगा. आता सगळेच घाबरले. एक जरी मागे पुढं काही झालं तर कठीण आहे. भूषण पुढे आला, त्यानं कुर्निसात केला नाही. त्यानं सांगितलं, खाविंद परवरदिगार, मैं आपका सब सच्चा चरित्र भरे दरबार में पेश कर सकता हूं. अच्छा, इतनी हिम्मत है तेरे में? बिल्कुल, मेरे गुरुजी की कृपा से मैं जो है वो बोल सकता हूं, लेकिन एक शर्त है. क्या शर्त है? अभय चाहिए. दिया, ऐसा नाही, मला जे अभय देत आहात त्याला कुणीतरी तारण राहिलं पाहिजे. तिथे जे राजपूत होते त्या राजपूतांनी अशा 5-50 तलवारी काढून ठेवल्या समोर. जर तू खरं चरित्र सांगायला लागल्यानंतर काही कमी जास्त झालं तर या तलवारीने आम्ही तुझं रक्षण करू. त्या तलवारी ठेवल्या तिथे गिरवी आणि बोलायला त्यानं सुरुवात केली. त्यानं जे बोललेलं आहे त्याचा मराठी तर्जुमा मी आपल्या ऐकवतो, कारण तो कळणार नाही आणि मला तो नीट पाठ झाला नाही, पण आपल्याला कळायपुरतं आहे. स्वामी कुटुंबातला बाप तुझा. औरंगजेबासमोर उभा आहे, सगळा दरबार ऐकतोय आणि आत्ताच कॉलेजमधनं बाहेर पडलेला हा मुलगा औरंगजेबाचं खरं चरित्र सांगतोय. स्वामी कुटुंबातला बाप तुझा, शहाजान त्या कैद केले तुवा. दारा तुझा ज्येष्ठ बंधू असोनी, तया कैद केले ना आली दया. विश्वास येना मुरादास तेव्हा, कुराणावरी हात तू ठेविला. औरंगजेबा असे पाप केले, तदा बादशाही मिळाली तुला. खामोश, अब सुनना चाहिए. आता सगळं ऐका. पापी स्वयं रूप तूची असोनी, प्रभाती बकत ध्यान आरंभिले. दारा दिनी त्या तू ठार केले, पित्याचे शिरछत्र ही हारिले. केली किती गोत्रहानी कथी मीन, खोट्या जनांना श्री घेऊनी. मार्जार भक्षोनी या मूषकांना टपोनी, पुन्हा बैसले आसनी. एखादं मांजर भरपूर रात्रभरामध्ये 5-10 उंदीर गट्टम करतं आणि सकाळी येतं आणि आपल्या मालकिणीच्या पायात गुर गुर. तिला वाटतं रात्रभर उपाशी आहे ग बिचार, त्याला आपण दूध देऊया. असा तू आहेस का? खतम करो इसे. औरंगजेब संतापला. आता चिंतामणी घाबरला, याला नोकरीला आणला होता, काय झालंय? आजच भेटलेला मुलगा आपला भाऊ आजच संपतोय का काय? इतक्यात सगळे राजपूत तलवारी घेऊन उभे राहिले. नहीं आप ऐसा नहीं कर सकते खाविंद, इसको अभय दिया है. ठीक है, निकाल दो इसे. हकलून द्यायला, हद्दपार करा. तो म्हणला, अरे मला तुझी गरज नाही. आणि आपल्या खबुतिरे नावाच्या घोडीवरती बसून हा तिथून निघाला. औरंगजेब सौधामधून बघत होता, सौधामधून बघत होता, म्हणजे टेरेसवरून बघत होता. हा कुठं चालला? चिंतामणीला त्यानं प्रश्न विचारला, अब ये कहाँ जाएगा? त्यांनी सांगितलं, औरंग हा भृंग सर्वत्र बैसे न बैसे जिजा पुत्र चाफ्यावरी.
भुंगा सगळ्या फुलावर बसतो पण चाफ्यावर बसत नाही, असा चाफा म्हणजे आमच्या महाराष्ट्रातला शिवाजी महाराज आहे. यायला निघाला आणि रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. आता रात्र झाली होती. सूर्यास्ताला दरवाजे बंद आणि सूर्योदयाला दरवाजे उघडले जात असत. रायगडाच्या पायथ्याशी हा येऊन थांबलाय. रायगडाच्या पायथ्याशी एक छान उद्यान होतं महाराजांनी डेव्हलप केलेलं. त्या उद्यानातल्या एका झाडाखाली एका कट्ट्यावरती यानं आपली पथारी पसरली. शेजारी विहीर होती, त्या विहिरीवर आंघोळ केली. काय संध्या असेल ती संध्या केली. एक भोपळ्याची फोड होती बरोबर, ती खाल्ली आणि थोड्या वेळानं देवाचं नाव घेत आडवा झाला, गोरायला लागला. मध्यरात्र झाली असेल आणि इतक्यात घोड्यांच्या टापांचा खाड 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 आवाज यायला लागला. हा एकदम उठून बसला. हातामध्ये मशाले घेऊन, हातामध्ये कमरेला तरवारी आहेत, हातामध्ये मशाली आहेत, कमरेला पाठीला ढाली लावलेल्या आहेत. असे 5-50 जण तिकडून टकडक 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 चालले होते. त्यातल्या एकाचं लक्ष गेलं, है ठेरो, हे कोण आदमी आहे. सगळेजण तिथे आले. सगळ्यांच्या नाकाला मास्क होते, उपरणे बांधलेले होते. विमानस्क नाही, विना मास्क. त्यातल्या एकानं पटकन तिथे येऊन त्या भूषणाच्या कडे पाहिलं. अशी मशाल अशी केली, कौन हा तुम. दुसऱ्यानं तलवार कमरेची विकोशित केली, अशा त्याच्या ओठाला अशी इथे इथे लावली. कौन हा तुम, यहाँ के नाही दिखते. हा अजिबात घाबरला नाही, पळायचा प्रयत्न केला नाही. तो म्हणला, मी कवी आहे, कवी आहे मी. अच्छा, पोट भरतं का ते झब्बे घातलेले कवी नाही का, असे शबनम घेऊन फिरतात बघा. हा, यानं सांगितलं, तुमच्या सगळ्यांच्या तलवारी माझ्या एका काव्यामध्ये म्यान करण्याची ताकद माझ्या काव्यात आहे. एक कविता जर म्हटली तर तुम्ही हातात घेतलेल्या तलवारी एका क्षणात म्यान होतील. अच्छा, शिवाजी महाराज माहिती आहेत का तुला. तो म्हणला माहिती आहे, त्यांच्याकडेच चाललोय. काव्य करता येईल त्यांच्यावर. त्यानं त्या प्रसंगी काव्य केलं. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुरच्छेदिनी भद्रकाली निशंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैलराजेंद्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जयस्वामिनी. त्या सगळ्यांच्या तलवारी म्यान झाल्या हो. अच्छा, आता यानं त्यांना प्रश्न विचारला, आप सब लोग कौन है. त्यातल्या एकानं सांगितलं, हम सब चोर है. हम सब चोर है. भूषणानं सांगितलं, तुम्ही रात्री 12 वाजता, आत्ताच्या भाषेत 12 वाजता मध्यरात्री फिरताय, घोडे आहेत तुमच्याजवळ, तलवारी आहेत, तुम्ही शूर दिसता. चोरे दरोडेखोरी काय करता. उद्या शिवाजी राजाच्या दरबारात या, तुम्हाला नोकरीला लावून देतो. त्यानं विचारलं, ओळख आहे. ओळख नाहीये, पण माझ्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की जर मी त्याला समजावून सांगितलं तर तुम्हाला स्वराज्यात काम मिळेल. तेजस्वीपणानं जगा, चोरासारखे काय जगताय. या उद्या, तुम्हाला चिकटवून देतो. काय ताकद आहे व्हायची. कॉन्फिडन्स लेवल आतमध्ये असते बरं, बाहेर नाही जोखायची ती, आतमध्ये. मी वाटेल ते, फार छान वाक्य विवेकानंदांचं, टेक ऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर. माझ्या खांद्यावर मी जबाबदारी घ्यावी आणि मी वाटेल ते करू शकतो. आणि हेच तर समर्थांनी सांगितलं आयुष्यभर. हा पहाटे उठला, ते लोक निघून गेले, टकडक 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 निघून गेले. बरं, नाकाला सगळ्यांच्या ते उपरणे बांधलेले होते, त्यामुळं ओळख नाही झालेली. या उद्या काहीतरी परवलीचा शब्द सांगितला, हा शब्द उच्चारलात की मी ओळखेन तेच तुम्ही. हा पहाटे उठला, विहिरीवर स्नान केलं आणि हा सूर्योदयालाच गडावर जायला निघाला. सूर्योदयाला जेव्हा निघाला त्यावेळेला ते दार, मुख्य दार बंद होतं आणि फक्त दिंडी दरवाजा उघडा होता. याला पाहिल्याबरोबर दिंडी दरवाजा बंद झाला आणि कर 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 करत मुख्य दार उघडलं गेलं आणि तिथले सगळे शिपाई आले आणि त्या सगळ्यांनी मुजरा केला. अरे, मी कसा आहे, कोण आहे, ह्याला कसं काय माहिती. बहुतेक हे सगळ्यांचं स्वागत असं करत असणार आहे. हा पुढे गेला, रायगडावरती मुख्य ठिकाणी जाऊन पोहोचला आणि सगळ्यांनी सांगितलं, यावे यावे.
असं म्हणत 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 त्याला मुख्य दरबारापर्यंत नेलं आणि दरबारात मध्ये उतरताना त्यानं पाहिलं काल सब हम चोर आहे म्हणणाराच हा राजा, हा मुख्य. आणि इतक्यात राजे धावत आले आणि त्यांनी स्वागत केलं. यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे हो, यावे हो. शिवरायांनी स्वागत केले, शिवरायांनी स्वागत केले. यावे हो यावे, यावे यावे हो यावे. सूर्यासम तेजस्वी प्रतिभा, सूर्यासम तेजस्वी प्रतिभा. स्वातंत्र्यासी उदयोन्मुख, स्वातंत्र्यासी उदयोन्मुख. बहुप्रेमाने वदतो आम्ही, बहुप्रेमाने, बहुप्रेमाने वदतो आम्ही. स्वागत हे घ्यावे, यावे यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे यावे हो यावे. आमुच्या शूरत्वाला तुम्ही, आमुच्या शूरत्वाला तुम्ही कवित्व शक्ती द्यावी नामी, कवित्व शक्ती द्यावी नामी. देशभक्तीचे कुंकुम तुम्ही, देशभक्तीचे कुंकुम तुम्ही. भाळी हो यावे, यावे यावे हो यावे हो यावे हो यावे. शिवाजी महाराजांनी त्याला मुख्य राजकवी म्हणून नेमला आणि यानंतर हा 8 वर्ष रायगडावर राहिला. या वेळात त्यानं शिवाजी महाराजांच्यावर 2 ग्रंथ लिहिले बरं का, शिवराज भूषण आणि शिवबावनी, जे इतिहासामध्ये प्रमाण मानले जातात महाराजांच्या चरित्राकरता. दिनांक 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती महाराज म्हणून, सिंहासनाधीश्वर म्हणून राज्याभिषेक झाला, हा या भूषणानं पाहिला. औरंगजेबानं सुद्धा राजा नावाचा किताब राजाला पाठवून दिला होता, तो या भूषणानं पाहिला. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर वाकला, हे भूषणानं पाहिलं. संपूर्ण भारतवर्षातून आलेले सगळे लोक शिवाजी महाराजांचा जय जयकार करत होते, हे भूषणानं पाहिलं. आणि एक दिवस तो भर दरबारामध्ये राजाला म्हणाला, राजा तू कसा आहेस माहितीये का, जे कुणालाही जमलं नाही ते तू केलंस. बरं, औरंगजेबाकडचे अत्यंत पराक्रमी सरदार सुद्धा सांगतात की बाबा रे, काबूल खोकंद किंवा बुखारा खिमा खान तेथील जिंकू बळे. रोमावरी धूम घालून आम्ही लढायास आता अहो आगळे. औरंगजेबा म्हणतो नाही, तू शिवाजीकडे जा. औरंगशाह महान निग्रही तो पला, पुन्हा सांगती खान त्याला परी. पाठी व कोठे कुठेचा करीला, पण न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. आणि अत्यंत पराक्रमी असणारा हा 8 वर्ष पूर्ण झाली आणि वडिलांची खूप आठवण यायला लागली. मग वडिलांची खूप आठवण यायला लागली आणि यानं प्रार्थना केली, राजा मला वडिलांची आठवण येते, मी जातो. भर दरबारामध्ये बसणारा भूषण जेव्हा जायला निघाला तेव्हा सगळ्यांना दुःख झालंय. तेव्हा सगळ्यांनी विनंती केली, जाण्यापूर्वी आमच्या राजावर एक काव्य करा. हो, त्यानं जे काव्य केलं ते आपण गानसम्राज्ञी वैकुंठवासी लता मंगेशकरांच्या आवाजातनं ऐकलंय. त्यातलं एक चरण या कीर्तनाचा प्रोटोकॉल म्हणून म्हणूया. राजा
ते ब्रजभाषेमध्ये त्या भाषेत आहे. इंद्रजिमी जंब परवाड वसु अंबप, इंद्रजिमी जंब परवाड वसु अंबप. त्योम्लेंच वंशपत राम द्विजराज, त्योम्लेंच वंशपत राम द्विजराज. तेज जिमी अंश पर कान जिमी कंस, तेज जिमी अंश पर कान जिमी कंस. त्योम्लेंच वंशपत शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिव. सगळा दरबार म्हणायला लागला शेर शिवराज, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. जायला निघालेला हा भूषण राजा त्याला गड उतरून खालच्या पायऱ्यांपर्यंत सोडायला आला. येताना कसा आला होता? येताना कसा आला होता? काही नाही, पूर्ण कफल्लक, फक्त विद्या घेऊन आला होता. जाताना अनेक बैलगाड्या भरून त्याला सोनं नाणं दिलंय. अनेक उंटावरून, कारण पुढचा प्रवास उंटावरून करावा लागणार आहे, अनेक उंटावरून अनेक प्रकारची वस्त्र दिली आहेत. महाराष्ट्र ओलांडला आणि बुंदेलखंड लागला. आणि बुंदेलखंडाचा राजा, तरुण राजा विशीचा, त्याचं नाव छत्रसाल, हा शिवाजी महाराजांच्याकडे नोकरी मागायला आला होता. राजाने सांगितलं नाही, तू राजा आहेस, तू माझ्यासारखा तिथला राजा हो. आणि म्हणून तो राजा झाला होता. छोटाचा का असेना पण राजा होता. छत्रसालानं सांगितलं माझ्याकडे मुक्काम करा. त्याने सांगितलं नको, मला जाऊ दे, घरी मला जायचंय. नाही, मी सोडणार नाही तुम्हाला, तुम्ही इथे राहिलं पाहिजे. आणि 2 दिवस मुक्काम केला. त्याच्याकरता नृत्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला. खान पान अमको तमको इतकी उत्तम व्यवस्था त्या. आणि शेवटच्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या मोठ्या चांदीच्या ताटामध्ये भरून सोन्याची नाणी, उत्तमोत्तम वस्त्र, प्रावर्ण, हिरे, पाचू, माणकं त्या भागात खूप होणारी, ही सगळी समोर आणली. छत्रसालानं ही अर्पण केली. यानं सांगितलं मी हे घेणार नाही. का? राजानं इतकं दिलंय, आता कुणा दुसऱ्याकडून घेण्याची इच्छाच नाही. स्वाभिमान कशाला म्हणतात? मला आता काही नको. त्याला फक्त हात लावला आणि सांगितलं हे परत घेऊन जा. छत्रसालानं फार आग्रह केला. तेव्हा त्यांनी सांगितलं कस्तुरी मृग इतर सुगंधांकडे डुंकूनही बघत नसतो. मी शिवाजी महाराजांचा आहे, मला इतर कोणाकडून काही नको. ठीक आहे कविराज, हरकत नाही. आता जायला निघाला. पालखीमध्ये बसला. पालखीमध्ये बसताना जे भोई असतात, भोई म्हणजे ते पालखी उचलणाऱ्याला भोई म्हणतात, त्या भोयांच्या मध्ये जरा बाचाबाची झाली. म्हणजे काहीतरी तू इकडं हो, मी उजव्या बाजूला होतो, मी डाव्या बाजूला होतो. यानं बाहेर बघेपर्यंत तो वाद थांबला. म्हणून पुढे काही वाद वाढला नाही. बुंदेलखंडाच्या सीमेपर्यंत ही पालखी आली. बाकी ह्या बैलगाड्या आहेत, बरोबर उंट आहेत, वस्त्र, प्रावर्ण, महाराजांनी दिलेलं भरपूर काही बरोबर आहे. महाराजांचं पत्र आहे, याला कोणी अडवू नका, नाही तर माझ्याशी गाठ आहे. केलं तर स्वागत करतायत लोक. आणि असं जायला निघालेला. सीमेपर्यंत आला. त्यातल्या एका भोयानं पटकन दुसऱ्या भोयाला हाक मारली, ही घे पालखी तुझ्या खांद्यावर. आणि तो भोई भूषणासमोर आला, पडदा बाजूला केला आणि त्यानं मुजरा केला. भूषणानं उडी मारली त्या पालखीतनं आणि सांगितलं अरे छत्रसाल राजा, तू कशाला माझा भोई झालास? काय हे, तू राजा आहेस, माझी पालखी कशाला वाहवलीस? आणि या वेशात छत्रसालानं सांगितलं मी जर मूळ वेशात, राजाच्या वेशात आलो असतो तर मला ही पालखी उचलू दिली नसतीच तुम्ही. हा राजसत्तेनं कविराजांचा केलेला सन्मान समजा. माझ्याकडनं आपण धन घेतलं नाहीत, निदान मी आपली एवढी सेवा करू शकलो. पुन्हा गाढ आलिंगन दिलं. ही छत्रसालाच्या गोड आठवणी घेऊन आता हा जायला निघाला.
पुढे जाता जाता औरंगजेबाच्या इथे चिंतामणीला पुन्हा भेटायला गेला. चिंतामणीनं पुन्हा त्याला दरबारात नेला. औरंगजेबाचं लक्ष गेलं. आता तो राजकवी आहे शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांना राजा हा खिताब स्वतः औरंगजेबाने पाठवला, त्यामुळे असं त्याला ठार न मारता येणार नाही. क्यों कविराज आज कुछ सुनाएंगे? बिल्कुल, लेकिन एक शर्त है, अभय चाहिए. नहीं, अभय नहीं चाहिए. क्या? फिर क्या? आप दोनों हाथ धो के बैठना चाहिए मेरा काव्य सुनने के लिए. क्यों? मेरा काव्य सुनते सुनते आपकी उंगली अनजाने में मुख में जाएगी, इसलिए पहले धो के बैठो. काय कॉन्फिडन्स आहे. आणि यानं छान काव्य केलं इथे. औरंगजेबाला सांगितलं की भारत में जो राज करे है वह राजे तो फूल है, लेकिन खाविंद आप जान लो उस पर बैठे शाह भृंग राज है. सगळा दरबार म्हणायला लागला शाह भृंग राज है, शाह भृंग राज है. औरंगजेबानं खूप मोठा सन्मान आणला. नाही, मी शिवाजी राजा सोडून दुसऱ्या कोणाचं घेणार नाही. फक्त कवी आपपर भाव ठेवत नसतो एवढं दाखवाय करता आलो होतो. औरंगजेब स्वतः त्याला सोडायला आला असं वर्णन आहे बरं. आणि आता हा यमुनेच्या तीरावर तिकवापुराच्या दिशेनं निघाला. इतक्यात त्यानं पाहिलं 200-300 उंटावरती भरपूर साहित्य घेऊन कोणीतरी येत होतं. म्हणून त्यानं आपल्या सेवकाला सांगितलं, काय आहे बघ रे, काय बघून ये. तो सेवेकरी धावत गेला आणि तो जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला विचारलं, हुंड के पीठ पर क्या है? बोले नमक है, बेचने के लिए जा रहा हूं. एक काम करो, वापिस चलो. क्यों? सब आपका नमक मैंने ले लिया. सगळं मीठ विकत घेतलंय मी. आणि मीठ सगळंच्या सगळं विकत घेऊन हा त्या 200-300 उंटावरच्या पाठीवरचं सगळं मीठ घेऊन भूषण आपल्या गावी आला. आपल्या घरासमोरच कोणाला न कळत यानं मिठांच्या पोत्यांचा ढीग लावला. सगळ्या बाकी सेनेला आपल्या मागं थांबवलं आणि दबक्या पावलाने घरात गेला. सकाळची वेळ होती. कमी दिसणारे त्यांचे वडील तिथे बसले होते. हा पुढे गेला आणि पटकन पाय धरले. कौन है, कौन है? पिताजी, मैं आपका भूखन भूषणा. वडिलांनी गाढ मिठी मारली आणि अश्रूंचा अभिषेक केला. बेटा भूषण, आता मी तुम्हाला सोडून जाणार नाही पिताजी, काळजी नका करू. पिताजी, वहिनी कुठे आहे? वहिनी कुठे आहे? अरे असेल पाठीमागच्या दारी, तुळशी वृंदावनाजवळ पायरीवर बसून तांदूळ निवडत असेल. हा दबक्या पावलाने आतमध्ये आला. चौसोपी वाडा होता. त्या वाड्यामध्ये मागच्या अंगणात तुळशी वृंदावन जिथे होतं तिथे तांदूळ निवडत होती सुपामध्ये. हा पटकन तिथे बसला आणि तिचे दोन्ही डोळे वहिनीचे गप करून असे धरले. अरे कौन है? छोडो छोडो छोडो, कौन है? पण तिनं असं करून पाहिलं, चारी बोटामध्ये अंगठ्या, म्हणजे कोणीतरी पुरुष आहे. अरे छोडो, कौन है? हा पटकन पुढे आला आणि वहिनींच्या डोक्यावर, वहिनींच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. भाऊजी, किती छान. भाभी, बारदान चाहिए, पोतं पाहिजे. कशा करता? नमक लाया हूं. भाऊजी माझ्यावर रागावला. त्या दिवशी मी तुम्हाला घालून पाडून बोलायला नको होतं. नाही वहिनी, चला. वहिनींचं मनगट धरलं आणि जवळपास ओढतच त्यांना दारात आणलं. घरा इतक्या उंचीचा मिठाचा ढीग पाहिला आणि वहिनींना कळलं आपण त्या दिवशी बोललो ते त्यानं लावून कसं घेतलं. लागलं त्याला, पण त्यातनं निगेटिव्हिटी, नकारात्मकता घेतली नाही. कामक्रोध विकार जे असतात ना, त्या विकारांचा सुद्धा सदुपयोग करता येऊ शकतो. त्यातली नकारात्मकता काढून टाकून मला मोठं व्हायचंय, मला महान व्हायचं हे करता येऊ शकतं.